वेलकम टू आवर चॅनल करिअर मेकिंग गार्डन्स. महाराष्ट्र राज्यातील तमाम विद्यार्थी आणि संपूर्ण भारत देशातील तमाम विद्यार्थी आणि पालकांसाठी आज 1 ऑगस्ट 2026ला नीट UG 2026चा ऑल इंडिया कोट्याचा MBBS BDSचा राऊंड सुरू झाला आहे. त्याचे शेड्यूल आपल्यासमोर जाहीर झालेलं आहे आणि या संदर्भामध्ये शेड्यूल फॉर द ऑनलाईन काउन्सिलिंग अलॉटमेंट प्रोसेस फॉर नीट 15% ऑल इंडिया कोटा, 100% डीम्ड सेंट्रल युनिव्हर्सिटीज, एम्स इन्स्टिट्यूट्स, जिपमर, पॉंडिचेरी, कराईकाल फॉर MBBS BDS अँड BSc नर्सिंग कोर्स फॉर द अकॅडमिक इयर 2026. 2026 साठी ऑल इंडिया कोट्यातल्या सर्व भारत देशातील असणाऱ्या गव्हर्नमेंट MBBS आणि BDS मधील 15% कोट्याच्या, त्याचबरोबर ऑल इंडिया कोट्यामधून संपूर्ण भारत देशातल्या 59 डीम्ड युनिव्हर्सिटीच्या 100% सीट्स, त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा टॉपिक इकडे डिस्कस करण्यासाठी आहे तो म्हणजे एम्सचे सगळे 20 कॉलेजेस, जिपमरचे 2 कॉलेजेस, AMU, BHU आणि FMC ऑल इंडिया कोट्यामधल्या फक्त MBBS BDSची प्रोसेस सुरू झालेली आहे आणि त्याचं शेड्यूल 4ही राऊंडचं शेड्यूल आपल्या समोर डिक्लेअर झालेलं आहे आणि ते आपण आज पाहणार आहे. एक तर पहिली गोष्ट, पहिला राऊंड सुरू होतोय आता 4 तारखेला. वास्तविक 4 ऑगस्ट 2026 रोजी हे आपल्याला व्हेरिफिकेशन ऑफ टेंटेटिव्ह सीट मॅट्रिक्स बाय द पार्टिसिपेटिंग इन्स्टिट्यूट्स, म्हणजे जे काही पार्टिसिपेट करणारे इन्स्टिट्यूट्स आहेत त्याच्यामध्ये सीट मॅट्रिक्स आपल्याला यावेळेस येणार आहे 4 ऑगस्टला. 5 ऑगस्ट पासून 12 ऑगस्ट पर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन करण्यासाठी संधी उपलब्ध आहे. 5 ऑगस्टच्या पासून ते 12 ऑगस्टच्या दुपारी 3 वाजेपर्यंत 12 ऑगस्टच्या ॲज पर सर्व्हर टाईम, म्हणजेच 5 ऑगस्ट पासून ते 12 ऑगस्ट पर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन करता येणार आहे. आणि पेमेंटची फॅसिलिटी, आता पेमेंट किती करायचं आहे? ऑल इंडिया कोट्यासाठी डीम्ड युनिव्हर्सिटीसाठी ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं त्यांना 2,05,000 रुपये फीस भरावी लागते. त्याचबरोबर ऑल इंडिया कोट्या एम्समधून किंवा एम्स जिपमर 15% ऑल इंडिया कोटा MBBS BDS साठी आपल्याला अप्लाय करायचं असेल तर 15%साठी तर आपल्याला ओपन आणि EWS साठी 11,000 रुपये, त्यात 10,000 रुपये डिपॉझिट आणि 1,000 रुपये फीज आपल्याला भरावी लागते. त्याचबरोबर SC ST आणि OBC साठी आपल्याला 5,500 रुपये भरावं लागते आणि 5,000 डिपॉझिट आणि 500 रुपये फीज आपल्याला भरावं लागते. ही फीज फॅसिलिटी जी आहे ती आपल्याला 12 ऑगस्ट 2026च्या 6 वाजेपर्यंत आपल्याला करता येणार आहे. चॉईस फिलिंग आपल्याला 6 तारखेपासून म्हणजे दुसऱ्या दिवसापासून होणार आहे. 6 तारखेपासून ते 13 ऑगस्ट पर्यंत चॉईस फिलिंग करता येणार आहे आणि चॉईस लॉकिंग सुद्धा आपल्याला हे 11 AM 13 ऑगस्ट 2026च्या 11 पासून पर्यंत आपल्याला 11 वाजेपर्यंत आपल्याला 13 तारखेच्या 11 वाजेपर्यंत चॉईस लॉकिंग करता येते. वास्तविक पाहता या ठिकाणी चॉईस लॉकिंग नाही केलं तरी चालू शकतं, कारण इथे ॲटोलॉक असतं. हे बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट, सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेससाठी ॲटोलॉक आपोआप होत असतं, काही करण्याची गरज नाही. चॉईस लॉकिंग हे जे आपल्याला ती 12 तारखेच्या 4 वाजल्यापासून ते 13 तारखेच्या 11 वाजेपर्यंत आपल्याला चॉईस लॉकिंग करता येते. प्रोसेस ऑफ सीट अलॉटमेंट 13, 14, 15, 16 13, 14, 15, 16 4 दिवस आपल्याला दिले या ठिकाणी आणि रिझल्ट आपल्याला 17 निघणार आहे. 18 पासून 22 पर्यंत 5 दिवस, 18, 19, 20, 21, 22 5 दिवसात आपल्याला रिपोर्टिंग म्हणजे प्रत्यक्षात जॉईनिंग करायचं आहे आणि व्हेरिफिकेशन ऑफ जॉईंट कॅन्डिडेट्स डाटा बाय द इन्स्टिट्यूट्स हा जो टॉपिक आहे तो आपल्याला 23 ऑगस्ट 2026ला, म्हणजे सर्वात महत्त्वाचं 15 ऑगस्ट रोजी पहिला राऊंड संपणार आहे आणि 22 ऑगस्ट रोजी संपूर्ण राऊंड सुरू होणार आहे आणि संपणार आहे 22 ऑगस्ट रोजी. मी सांगितलं होतं तुम्हाला 17 दिवसाचा एक राऊंड असतो, हे राऊंड आपल्याला संपणार आहे. सेकंड राऊंड आपल्याला बघा लगेच सुरू होतोय 24 तारखेला. 24 ऑगस्टला सीट मॅट्रिक्स आपल्याला मिळेल. त्यानंतर प्रत्येक राऊंडला आपल्याला सीट रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं. त्या दिवशी मात्र 25 तारखेपासून ते 29 ऑगस्ट पर्यंतच्या दुपारी 3 वाजेपर्यंत आपल्याला त्याचबरोबर दुपारी 3 वाजे 29 ऑगस्टच्या 3 वाजेपर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन आणि पेमेंट करता येणार आहे आणि पेमेंट मात्र त्याच दिवशी 6 वाजेपर्यंत करता येणार आहे. चॉईस फिलिंग सुद्धा आपल्याला 25 तारखेपासून ते 30 तारखेपर्यंत करता येणार, 1 दिवस एक्स्ट्रा आपल्याला मिळते आणि 11 वाजेपर्यंत आणि चॉईस लॉकिंगसाठीचा पिरियड जे आपल्याला दिलेला आहे तो मात्र
30 ऑगस्ट 2026च्या 11 वाजेपर्यंत आपल्याला चॉईस लॉकिंग करता येणार आहे. सीट अलॉटमेंट पुन्हा 31 आणि 1 सप्टेंबर दिवशी 2 दिवसामध्ये होणार आणि रिझल्ट आपल्याला 2 सप्टेंबरला लागेल आणि 3 पासून ते 8 पर्यंत 6 दिवसामध्ये आपल्याला रिपोर्टिंग किंवा प्रत्यक्ष जॉईनिंग करायचं आहे. व्हेरिफिकेशन परत आपल्याला 9 सप्टेंबर रोजी आहे आणि त्यानंतर आपला पुढचा जो आहे तो 3rd राऊंड सुरू होणार आहे. आता टेंटेटिव्ह सीट मॅट्रिक्स जे आहे ते सीट मॅट्रिक्स राऊंड 3चं सीट मॅट्रिक्स आपल्याला देण्यात आले ते 10 सप्टेंबरला येईल. हे बघा तिकडे संपलं तर 10 सप्टेंबरला 11 सप्टेंबर पासून ते 15 सप्टेंबर पर्यंत त्या 3 वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन आपल्याला करता येणार आहे. त्याचबरोबर त्याच ठिकाणी आपल्याला पेमेंटची फॅसिलिटी म्हणजे याचा अर्थ काय की 3ऱ्या राऊंडला सुद्धा आपल्याला एंट्री करता येऊ शकते. ऑल इंडिया कोट्यामध्ये प्रत्येक राऊंडमध्ये फ्रेश एंट्री करता येऊ शकते. त्यामुळं पेमेंटची फॅसिलिटी सुद्धा म्हणजे 2,05,000, 11,000 किंवा 5,500 आपल्याला 15 सप्टेंबर 2026च्या 6 वाजेपर्यंत आपल्याला उपलब्ध आहे. चॉईस फिलिंग 11 तारखेपासून सुरू होईल आणि 16 तारखेपर्यंत होणार आहे. 1 दिवस जास्त असतं. चॉईस लॉकिंग मात्र ही 26 तारखेच्या जे हे चॉईस लॉकिंग जी प्रकरण आहे ते चॉईस लॉकिंग आपल्याला 26 तारखेच्या 11 वाजेपर्यंत आपल्याला चॉईस लॉकिंग करता येणार. प्रोसेस ऑफ सीट अलॉटमेंट जी आहे ती सीट अलॉटमेंट आपल्याला 6, 16 आणि 17 सप्टेंबर 2026 रोजी होईल. रिझल्ट जे आहे ते 18 सप्टेंबर 2026ला लागेल. रिपोर्टिंग आपल्याला परत 8 दिवस दिलेले आहेत बघा. ह्या 3rd राऊंडमध्ये आपल्याला 19 सप्टेंबर 2026 पासून ते 26 सप्टेंबर 2026ला 3rd राऊंडचे रिपोर्टिंग म्हणजे प्रत्यक्ष जॉईनिंगचं डेट आहे आणि आपल्याला परत व्हेरिफिकेशन ऑफ जॉईन द कॅन्डिडेट्स डाटा इन्स्टिट्यूट टू शेअरिंग टू डाटा टू MCC म्हणजेच जे काही विद्यार्थी जॉईन झालेले आहेत ते सर्व डाटा सर्व इन्स्टिट्यूट आपल्याला ऑनलाईनरित्या MCCला कळवत असतात आणि तो दिवस आहे तो 27 सप्टेंबर 2026चा आहे. आता 3रा राऊंड यामध्ये संपल्यानंतर सर्वात चौथा म्हणजे त्याला आपण स्ट्रे वेकेन्सी ऑनलाईन स्ट्रे वेकेन्सी राऊंड असं म्हणतो. 4थ्या राऊंडला ऑनलाईन स्ट्रे वेकेन्सी राऊंड असं म्हणतो. या ठिकाणी 27 तारखेला आपल्याला व्हेरिफिकेशन ऑफ टेंटेटिव्ह सीट मॅट्रिक्स बाय पार्टिसिपेटिंग इन्स्टिट्यूट्स म्हणजे तोच आपल्याला इकडे राहिला. परत रजिस्ट्रेशन मी सांगतो तुम्हाला आणखी 4थ्या राऊंडला सुद्धा आपल्याला रजिस्ट्रेशन करता येतं. रजिस्ट्रेशन करण्यासाठी मात्र 28, 29 आणि 30 सप्टेंबर हे 3 दिवस आपल्याला दिलेले आहेत. 3 दिवस पेमेंट सुद्धा आपल्याला फ्रेश करता येतं. फ्रेशने आपल्याला 4थ्या राऊंडमध्ये सुद्धा एंट्री करता येऊ शकते आणि ती आपल्याला 30 तारखेच्या 6 वाजेपर्यंत फ्रेश पेमेंट आपल्याला भरता येऊ शकते. चॉईस लॉकिंग 28 तारखेपासून 30 तारखेच्या 11 वाजेपर्यंत आहे आणि 30 तारखेलाच त्या दिवशीपासून ते 30 तारखेच्या 11 वाजेपर्यंत आपल्याला या ठिकाणी चॉईस लॉकिंग सुद्धा करता येणार. ह्या 3 दिवसात आपल्याला चॉईस फिलिंग करायचं आहे. प्रोसेस ऑफ सीट अलॉटमेंट 2 दिवस आणि रिझल्ट आपल्याला 3 ऑक्टोबर 2026 रोजी लागेल आणि 4 ऑक्टोबर पासून ते 10 ऑक्टोबर पर्यंत आपल्याला 7 दिवसामध्ये रिपोर्टिंग करायचं आहे. एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना सर्वात महत्त्वाचा टॉपिक या अनुषंगानं आम्हाला सांगण्याचं आहे की ऑल इंडिया कोट्याचं संपूर्ण शेड्यूल आपल्यासमोर डिक्लेअर झालेलं आहे आणि या शेड्यूल बरोबरच आपल्याला देश लेवलचे जी सर्व प्रकारचे इन्फॉर्मेशन ब्रोशर MCC ऑल इंडिया कोट्याचं आहे ते इकडे आलेलं आहे. त्यामुळं आपल्या सर्वांना एक महत्त्वाचं टॉपिक सांगेल की MCC ऑल इंडिया कोट्याची प्रोसेस सुरू झालेली आहे आणि त्यासाठी म्हणून सगळेजण सज्ज राहा. ज्याला डीम्डमध्ये MBBS BDSचं ॲडमिशन घ्यायचं आहे त्याचबरोबर ऑल इंडिया कोट्यामधून एम्स जिपमर किंवा 15% MBBS मधील गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये 15% सीट्समध्ये आपल्याला जायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठीचं शेड्यूल MCCच्या वेबसाईटवरती आज उपलब्ध झालेलं आहे आणि ही सर्व प्रक्रिया 5 ऑगस्ट 2026 पासून ते सर्वात लास्ट रिपोर्टिंगचा जो दिवस आहे तो आपल्याला 10 ऑक्टोबर 2026 पर्यंत संपूर्ण ऑल इंडियाची प्रोसेस चालू राहणार आहे. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हा जो यावर्षी 2026 साठीचा नीट UG 2026च्या ऑल इंडिया काउन्सिलिंग सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेसमधील सर्व शेड्यूलचा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा आणि आपल्या सर्वांना सर्वात महत्त्वाचा टॉपिक सांगेन की जर आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये यायचं असेल तर तुम्ही आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्रामसाठी 94 21 066 22 5 या नंबरवरती किंवा 95 11 79 13 10 या नंबरवरती पेड काउन्सिलिंग लिहून पाठवा. 100% आमची टीम तुमच्याशी संपर्क करू शकते. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपला करिअरचा मार्ग सुकर बनावा एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करून आजचा हा व्हिडिओ संपवतो. जय हिंद.